दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 20/10/2016 वेळ 6:36. भक्तांचा मानसिकता, भक्तांचं विचार जी इथं या क्षेत्रात बघतोय, सात्विकता, आपण कशासाठी येतोय, हे क्षेत्र काय आहे, आपण ह्या क्षेत्रात काय मदत केली पाहिजे, हे क्षेत्र चालणं गरजेचं आहे का, हे सामान्य लोकांच्यासाठी आहे का, हे जर बुद्धीनं जरासुद्धा भक्त विचार करणं चालते. आणि ही ज्या कुठल्या गोष्टी भक्तांच्या चुका असते त्या किंवा भक्तांचं दोष असते ती हे आम्ही बघत असतो. पण आता ही भक्तांना आम्हाला डायरेक्ट बोलून चालता येत नाही. म्हणून महाराजांना विचारलं, ही जी भक्त येते ती यांच्यासाठी काय करू द्या. मी म्हटलं तेवढंच सांगा म्हणलं. आणि तुम्ही सांगशीला तसं का, तर आम्हाला महाराजांना विचारल्याशिवाय तुम्हाला सुद्धा बोलायचा अधिकार नाहीत माऊली, लक्षात घ्या. आणि भक्ताने बी ह्या क्षेत्राचं महत्त्व जाणलं पाहिजे. नुसतं यायचं, आपलं बघायचं आणि आपला स्वार्थ साधायचा. अरे तुझा स्वार्थ साधतोयस, पण जरा तरी काहीतरी आपण इथं अनेक लोक आपल्यासारखे हजारो परिवार यायचा आहे ती ह्याचा आपण विचार केला पाहिजे. बरं, आम्ही कधी सांगतो की तुम्हाला फरक पडल्यानंतर आपण या क्षेत्राला मदत करा. एवढी जर जाणीव होत नसेल तर आपण माणूस आहे का, ह्या गोष्टीचा बी प्रत्येक भक्ताने विचार करणं गरजेचं आहे. नुसतं इथं आलं गेलं म्हणजे सगळ्या गोष्टी होत नसते त्या. आज आपलं कुटुंब चालवायचं म्हणलं, 4 पाहुणे आले की आपल्यात किती अडचणी, किती तारंबळा होत्या बघत जावा. 4 माणसाचा स्वयंपाक करायला किती अचानक माणूस आलं तर. आज ही छत्र महाराजांच्या कृपेनं हजारो भक्तांची व्यवस्था इथं केलेली जाते. पाय धुण्याच्या पाण्यापासनं ती सगळी सिस्टीम. आधी जर कार्यक्रम एक करायचा म्हटलं तर लाखो रुपये दिलं तर होत नाही. 500 रुपये म्हणजे 10 ते 20 माणसांच्या 25 माणसाची अपॉइंटमेंट असते त्या. 10-12 हजार रुपये इथलं साधा भाजीपाला आणि प्रसादाचं सुद्धा, फुलाचं आणि हाराचं सुद्धा बजेट निघत नसतंय. एवढं इथलं कार्य आहे मोठं. हे अन्नदान, एवढी व्यवस्था माणसाची. नशीब महाराजांच्या कृपेनं हे ऋणानुबंध असलेलं आमचं पूर्वीचं महाराजांच्या सानिध्यातलं भक्त आहेत म्हणून हे क्षेत्र चालतंय. हे प्रत्येक भक्तानं जाणून घ्या. हे जर पैसे कमवायचं असतं तर म्हणाल तेवढं आम्ही लावलं असतं. तरी मी भगवंतांनी इथं आज्ञा दिल्या, पण ती आज्ञासुद्धा मी एवढी अजून त्याच्यावर विचार केलेला नाही. आणि ज्यावेळी विचार करायचं त्यावेळी ऑर्डर आलेले आहे. विचार केला तर सामान्य माणसाला या ठिकाणी येणं अवघड होईल. म्हणून आम्ही 10 वेळा विचार करतोय. ज्याची परिस्थिती असेल त्यांनी बाबा अन्नदान आहे आपलं, दत्त महाराजांचं स्वतःचं मंदिर बांधायचं आहे, ह्याचा विचार आपण सगळ्या भाविकांनी जरा मनापासून आपलं परिवारात कसं करतो आपण. आणि ही क्षेत्र म्हणजे एक परिवार आहे. ही गिराईक आणि व्यापार ही ठेवलेला नाही. ह्याचा आपण सगळ्या भक्तांनी अभ्यास करा. आणि आपल्याला अनुभूती आल्यानंतर आपल्याच घरात आपण आलोय. आज घरात 1000 माणसं असली तर आपण काही नाही काय तर कर्तव्य केलं पाहिजे. हे प्रत्येक माणसाचं काम आहे. नुसतं आम्ही प्रत्येकाला मागत बसणं आम्हाला योग्य वाटत नाही. तुमचं काय कर्तव्य होतं का नाही. आज एखाद्या पाहुण्यांच्या जायचं म्हटलं तर बारकं बाळ असेल तर आपण बिस्किटचा पुडा घेऊन जातो. हे राहू देईल. मी म्हणतो भक्तांची पात्रता आम्ही बघत असतोय. दर्शनाला 25,000 रुपये गाडी खर्चून येतोय. 2 फुलं तरी आणायचं कर्तव्य करतो का भक्तांना आपण. हे जरा अभ्यास करत जावा. निदान 2 फुलं आणि आम्हाला आत सोडा. काय आज सोडायची गरज आहे तुम्हाला सांगा बरं, विचार करा. 2 फुलं सुद्धा मी म्हणतो राहू दे, काय नसू दे, पण ज्या देवाला एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जातो आपण, 2 फुलं तरी त्यांच्या तिथं सानिध्यात भलं ते उंबराच्या झाडापाशी घाला तुमच्या हातानं. पण आपलं भावनिर्मिती काय तर झाली पाहिजे. बाजारात फिरल्यागत आपण फिरत असतो, मांत्रिकाच्या दारात गेल्यागत जात असतो. या जरा गोष्टीची सुधारणा आपण करावी. त्या एवढीच आपल्याला विनंती करतो. का तर ह्या आज्ञेचं नियम जर लावलं तर फार मोठं पुन्हा अवघड होईल. या गोष्टी आपण विचार करा. महाराजांनी दिलेले आज्ञा आहे का, योग्य असे नियम लाव, ही भगवंताची आज्ञा आहे. त्या कार्याची प्रचिती अनुभूती भक्तांना येईल. जो भक्त भक्ती मार्गामध्ये अधिकाराने जे कार्य करेल त्याच्यावर कृपादृष्टी राहील. जे नियम आहेत त्याचे बुद्धी तुला येईल. ही बघा भगवंताने सांगितलंय, या मोराळ क्षेत्रात अधिकारानं जे कर्तव्य म्हणून जो काम करेल त्याचा पूर्ण कृपादृष्टी राहील म्हणून वचन दिलेलं आहे. राहिला विषय आम्हाला की जी नियम लाव, बुद्धी मीच देईन. बुद्धी दिलेली आहे पण आम्ही त्यात थांबलोया. अजून पुढं नियम लावायचं म्हटलं आज कुठलं क्षेत्र आहे सांगा बरं. एवढी व्यवस्था, पाय धुण्याच्या पाण्यापासून हजारी लोक तुम्ही येत असा. आम्ही प्रबोधन आमच्या परीनं 5 तास करतोय. का तर असंख्य उद्ध्वस्त होणारे कुटुंब सुधारावी. ती व्यसनातनं बाजूला काढणं, मांसारातनं बाजूला काढणं,
ही दत्तप्रभूच्या कार्यामुळं आज शक्य आहे. हे जे जाणीव ठेवून आपण असंख्य लोकांची तर व्यवस्था व्हावी, आमचं राहू दे, आम्ही हा यात समाधान आहे, पण लाखो लोकांची आपण काहीतरी पुढची व्यवस्था व्हावी, यासाठी मदत ह्या क्षेत्राला करणं आपलं कर्तव्य आहे. हे आता हे आज्ञेच्या माध्यमातून सांगतोय. आतापर्यंत मी सांगत नाही का, तर नियम लावलं तर मग मात्र अगदीच जे अपॉइंटमेंट आहे तेवढीच परिवार त्याला योग्य दिशा मिळेल. पण ते सामान्य लोक मात्र ह्यात एवढ्या लांब येणार, 10,000 रुपयाची गाडी खर्चून परत जावं लागेल, प्रबोधन सुद्धा ऐकता येणार नाही. ही व्यवस्था झाली तर फार मोठे अडचणी होत्या लोकांना, वर्ष मार्ग लोकांना मिळणार नाहीत. ह्याचा मात्र आपण सगळ्यांनी अभ्यास करावा, एवढीच तुम्हाला विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 3/11/2016, वेळ 6:39. आज या ठिकाणी मोराळ ही नुसतं सांगायचं नाही, आम्ही भक्तांचं बी मतं मांडत असतो. आज पूर्वी 2016-15ला बरीचशीच भक्त यायचे. काय लोक म्हणायचे की काका आम्हाला फरक पडलाय चांगला, काय लोकांचं म्हणायचे की आम्हाला अनुभवच नाही. असं कसं होतंय? आणि ही गोष्ट असं असते की कार्य तर तुम्ही भगवंताची करता, शेवट विचारायचं आम्हाला जबाबदारी असते भगवंतांना. आणि मी एक वेळ विचारलेला आहे प्रश्न परमेश्वरांना की महाराज म्हणलं इथं काय लोकांना फरक पडतो, काय लोकांना फरक पडत नाही, असं का होत असतंय? आणि त्याचं भगवंतानी उत्तर काय दिलंय हे आपण सगळ्या भक्तांनी ह्या आज्ञेच्या माध्यमातून समजून घेऊन ह्या ठिकाणी आपण कसं यायचं ह्याची मात्र आपण जाणीव करून घेऊ शकता. येथे येणारा भक्त मनामध्ये जो भाव ठेवेल त्याला त्यानुसार फलप्राप्ती होईल. फक्त इथं भावाचं महत्व आहे. तुम्ही जर काय असतंय बघू, चला परीक्षण करू, आपल्या आयुष्याचं परीक्षण होतंय. परमेश्वर आहे इथं, आपल्याला जे पाहिजे अडचण असेल ती अडचण माझी दूर व्हावी ह्या भावानं या, आणि त्या भावानं त्या अडचणी आपल्या दूर होते त्या, हे स्पष्टपणे आज्ञा आहे. जो ज्या भावानं येईल त्या भावानं भगवंत द्यायला तयार आहेत. ह्या गोष्टीचा मात्र आपण अनुभव घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 27/10/2016, वेळ 6:48. अग्नीमध्ये अग्नीचा समावेश झाला असता तो एकरूपी होऊन प्रज्वलित होतो. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये पाण्याचा समावेश झाला असता विभिन्न होऊ शकत नाही, किंवा वाऱ्यामध्ये वाऱ्याचा समावेश झाला असता ते एकरूप होऊन वाहत असते. बघा सगळी किती उदाहरणं अगदी सोप्या पद्धत दिली. ती पाण्यात पाणी मिसळलं तर ती कधी बाजूला करता येत नाही. अग्नीत अग्नीचा ही झाला समावेश झाला तरी तो एकच अग्नी होत असतो. तसं त्याचप्रमाणे निश्चय भक्ती, दृढ श्रद्धा, मनाची एकाग्रता असणारा आत्मा, म्हणजे आपल्या शरीरात असणारा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. तो भिन्न होऊ शकत नाही, तो सतत त्यामध्ये वास करतो. आपलं आत्म्याचं आणि परमात्म्याचं अनुसंधान होणं माऊली गरजेचं आहे. आणि त्यावेळी तो भिन्न होऊ शकत नाही, सतत त्यामध्ये वास करतो. ज्याच्या त्याच्या संचिताचा कर्मभोग असून भक्ती मार्गामुळे त्या जीवाचा उद्धार होतो. कितीही कर्मसंचित असेल तर आपण भक्ती मार्गात असलो तर मात्र आपल्या जीवाचा 100% उद्धार होतो. हे भगवंताने वचन दिलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.